शासकीय वसतिगृह प्रवेश नाशिक जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे। अधिकृत पोर्टलवर अर्ज। पात्र विद्यार्थ्यांनी hmasenew.mahait.organize या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। प्रवेश प्रक्रियेबाबत सामाजिक कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी माहिती दिली आहे। स्वाधार योजनेचा लाभ। अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना 50% जास्त गुण असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू आहे। आदी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज बंधनकारक। नव्या नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे। वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतरच स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। अर्ज न केल्यास दुहेरी लाभापासून वंचित शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही त्या ठिकाणी मात्र ही अट शिथिल राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना आवाहन। प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी। अधिक माहितीसाठी नाशिक येथील नासर्डीपूर परिसरातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नाशिक जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। विशेष म्हणजे अनुसूचित जातीतील 50% जास्त गुण मिळवूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना महत्त्वाची ठरणार आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक या कार्यालयामार्फत नाशिक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 15 वसतिगृह कार्यरत आहेत, ज्यामध्ये एकूण 9 मुलांचे वसतिगृह आणि 6 मुलींचे वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहामधील ज्या मुलांनी प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रवेश प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची आहे। यामध्ये संबंधित इच्छुक विद्यार्थ्याला HMAS पोर्टल या पोर्टलवरती ॲप्लाय करणं आवश्यक आहे। सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये एकूण 9 वसतिगृह आहेत आणि तालुका स्तरावरती एकूण उरलेले 6 वसतिगृह आहेत। जे संबंधित इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी संबंधित वसतिगृहाशी संपर्क करावा। वसतिगृहामध्ये त्यांना अधिक माहिती तसेच किती जागा रिक्त आहे त्याची माहिती मिळेल। त्याशिवाय या कार्यालयामध्ये देखील ते संपर्क करू शकतात। या वर्षीपासून ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घ्यावायचा आहे त्या विद्यार्थ्यांना देखील वसतिगृहासाठी अप्लाय करणं बंधनकारक आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी वसतिगृहासाठी अर्ज करावा। त्याशिवाय जे विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी गेल्या वर्षी पात्र होते व यावर्षी देखील त्यांना त्यांचा लाभ घ्यायचा आहे अशांसाठी रिन्युअलचं पोर्टल देखील सुरू झालेलं असून त्याची मुदत देखील 15 सप्टेंबरपर्यंत आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले स्वाधार पोर्टलवरती लॉग इन करून आपला अर्ज हा रिन्यू करावायचा आहे। एवढं मी सर्वांना आवाहन करतो। तसेच येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना, सर्व जनतेला व सर्व विद्यार्थ्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। जय हिंद।